लोकसभा निवडणुकीत माढामध्ये भाजपची कोंडी झाली आहे। माढा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारीला स्थानिकांनी तसेच उत्तम जानकरांच्या समर्थकांनी विरोध दर्शवलाय। या विरोधामुळे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आज सोमवारी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक झाली। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जानकरांची बैठक झाली होती। त्यानंतर माढा लोकसभेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज निर्णय जाहीर करणार असं उत्तम जानकर म्हणाले होते। आज झालेल्या बैठकीत 19 तारखेला होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला। तसेच आपल्या या बैठकीत भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खुद्द जानकर यांनी दिली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाची वाट पकडली। उत्तम जानकर आणि आम्ही एकत्र आलो तर माळशिरसमधून 1.25 लाखाचा लीड घेऊ असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं।